नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 518वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली आहे. माझे वागणे स्वच्छ आणि पारदर्शक आहे असे अनेक राजकारणी म्हणतात, तेव्हा ते खोटे तरी बोलत असतात किंवा केलेले सर्व विसरलेले तरी असतात. माझे वागणे स्वच्छ आणि पारदर्शक आहे असे अनेक राजकारणी म्हणतात, तेव्हा ते खोटे तरी बोलत असतात किंवा केलेले सर्व विसरलेले तरी असतात. दुसरी कविता आहे. आमच्या गुरूंनी सांगितले, प्रत्येकाने पुढे जायला आपापली वाट स्वतःच शोधायची आहे. आणि पुढे ते म्हणाले, कोणत्याही वाटेवर पुढे पुढे गेले तरी केव्हाही आणखी पुढे काहीतरी आहे. तेव्हा मी आता पोचलो असे कधीच समजायचे नाही आहे, कारण अजून मी ही वाटेवर पुढे जातोच आहे आणि जमलं तर आणखी नवीन वाटा पण शोधतोच आहे. आमच्या गुरूंनी सांगितले, प्रत्येकाने पुढे जायला आपापली वाट स्वतःच शोधायची आहे. आणि पुढे ते म्हणाले, कोणत्याही वाटेवर पुढे पुढे गेले तरी केव्हाही आणखी पुढे काहीतरी आहेच. तेव्हा मी आता पोचलो असे कधीच समजायचे नाही आहे, कारण मीही अजून वाटेवर पुढे जातोच आहे आणि जमलं तर आणखी नवीन वाटा शोधतोच आहे. तिसरी कविता आहे. त्याने तिला विचारले, आज तू हे नवीन काय शिजवले आहे? ती म्हणाली, हा एक खास पदार्थ आहे आणि तो मला एका मैत्रिणीने शिकवला आहे. त्याला एक मोठा महत्त्वाचा इतिहास आहे. ज्या दिवशी तिच्या नवऱ्यानं तो पहिल्यांदाच खाल्ला त्याच रात्री त्याचे दुःखद निधन झालेले आहे. त्याने तिला विचारले, आज तू हे नवीन काय शिजवले आहे? ती म्हणाली, हा एक असा खास पदार्थ आहे आणि तो मला एका मैत्रिणीने शिकवला आहे. त्याला एक मोठा इतिहास पण आहे. ज्या दिवशी तिच्या नवऱ्याने तो पहिल्यांदाच खाल्ला त्याच रात्री त्याचे दुःखद निधन झालेले आहे. आता पुढची कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित हा पुढचा 52वा भाग. मूळ मी अन आत्मा भ्रमाने झाकून जातो, आवरणांचे अनेक थर एकत्र बंधन बनतो. मूळ मी अन आत्मा भ्रमाने झाकून जातो, आवरणांचे अनेक थर एकत्र बंधन बनतो. जोवर कोणी माणूस यातून सुटत नाही, तोवर जन्म मरणातून कोणी सुटत नाही. जोवर कोणी माणूस यातून सुटत नाही, तोवर जन्म मरणातून कोणी सुटत नाही. आत्मा झाकून गेला आहे हे कळावे लागते, आवरण दूर करायचे आहे याची इच्छा लागते. आत्मा झाकून गेला आहे हे कळावे लागते, आवरण दूर करायचे आहे याची इच्छा लागते. मी शरीर हा विचार पक्का झालेला असतो, स्वतः सांगतो स्वतःला अन स्वतःच फसत असतो. मी शरीर हा विचार पक्का झालेला असतो, स्वतः सांगतो स्वतःला अन स्वतःच फसत असतो. पुन्हा पुन्हा स्वतःला पटवून भ्रम पक्का होतो, मुळापासून पुनर्विचार भ्रमाला दूर करतो. पुन्हा पुन्हा स्वतःला पटवून भ्रम पक्का होतो,
मुळापासून पुनर्विचार भ्रमाला दूर करतो. चुकीचे पटवून घेणे याला अविद्या नाव असते. कोणी कोणी यालाच अज्ञान ही म्हणते. चुकीचे पटवून घेणे याला अविद्या नाव असते. कोणी कोणी यालाच अज्ञान ही म्हणते. आत्मा तिथेच असतो, परमात्मा तिथेच असतो. आकाश तिथेच असते, फक्त ढग हलत असतो. आत्मा तिथेच असतो, परमात्मा तिथेच असतो. आकाश तिथेच असते, फक्त ढग हलत असतो. ढगांच्या हलण्याने आपण हललो वाटते. तसे नाही झाले तर आकाश हलले वाटते. ढगांच्या हलण्याने आपण हललो वाटते. तसे नाही झाले तर आकाश हलले वाटते. माणसाच्या चंचलत्वाचा भास होत राहतो. कुठेच न जाताही माणूस जग फिरून येतो. माणसाच्या चंचलत्वाचा भास होत राहतो. कुठेच न जाताही माणूस जग फिरून येतो. मन स्वच्छ करणे हेच ध्येय असू दे. जे आहे ते तसेच निर्मळ माणसास दिसू दे. मन स्वच्छ करणे हेच ध्येय असू दे. जे आहे ते तसेच निर्मळ माणसास दिसू दे. शुद्ध मन झाले तर मळभ दूर होतो. स्वतःच मग स्वतःला स्पष्ट दिसू शकतो. शुद्ध मन झाले तर मळभ दूर होतो. स्वतःच मग स्वतःला स्पष्ट दिसू शकतो.